एक एकर देखील जागा माझ्या नावावर नाही. PSLच्या पैशाने PGFच्या पैसे जे काय PSL म्हणून आले नाही ते कमिशन, आणि ते देखील हे पण लिहून ठेवा, वाक्य रेकॉर्डिंग करते ना, ऑल इंडियाला रेकॉर्ड आहे ना सगळा, CBI सगळं रेकॉर्ड, ऑल इंडियाला कमिशन, ऑल इंडिया म्हणतोय मी, महाराष्ट्र, सांगली, मुंबई नाही म्हणतोय, ऑल इंडियाला सगळ्यात कमिशन कोणाचं पेंडिंग असेल ते माझं आहे. कारण मी तत्वाने चालणारा माणूस आहे. जोपर्यंत कस्टमरचे मिळत नाही मी पैसे घेतलेले नाही. तुम्ही जर काढलेत तर सगळ्यांचे मिळेल ना. कोणी काही बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष कळेल ना की कोणी रिन्युअल काढून घेतलेला आहे, कोणी BM ला ऐका पूर्ण ऐका ना, पूर्ण आहे. म्हणून मी पहिल्यांदाच काय बोलतो, माझ्या नावावर काय असेल तुमच्याकडे असेल तुम्ही द्या, मला दाखवू पण नका, तुम्ही सबमिट करा. मी म्हणतोय ना, मी बोललो. आणि हा आता याच्यात जर तर आहे तुम्ही मी काय सिच्युएशन मध्ये राहतोय काय मला तुमच्या लक्षात आला. तुमचं स्वागत करतो आम्ही सगळ्यांतर्फे. दुसरा कसं आहे तुमचं मत काय आहे? किंवा गाडीचं पण मी सांगतो माझ्याकडे काय सांगतो ऐकायला पाहिजे. ऐका, विषय आला म्हणून सांगतो. मी शेवटची गाडी जी आहे 2011ला मी क्रूज घेतलेली आहे. 2011ला क्रूज घेतली. आता मी या 6-7 महिन्यापूर्वी विकली 1,75,000ला. आता माझ्याकडे गाडी नाही, मी बीट मधून ती पण 2010 गाडी मी कुठली ना गाडी घेतली कुठली FDR आहे नाही, ती पण नाही. आणि दुसरा हे पण काय विषय आहे बऱ्याच ठिकाणी जे सिनियर लेवलची लोक आहेत, सिनियर लेवलची, मग आता बाहेरचे मध्ये लोक आहेत, म्हणजे यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे यांच्याबद्दल आपलं पण डिस्कशन झालं. डायरेक्ट असा आरोप आहे की तुमच्या वैयक्तिक कंपनीने काही पैसे तुम्हाला चेअरमन साहेबांच्या कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही थर्ड पार्टीच्या नावावर प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि त्या तुम्ही विकून PSLच्या आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूरची लायबिलिटीज क्लिअर करायचा हा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा आहे. तर अशा काय प्रॉपर्टीज तुमच्याकडे आहेत का? नाही, अशा प्रॉपर्टी नाहीये. पहिली गोष्ट सांगतो, पूर्ण ऐका. काय नाव पार्टीचं? संगीता कपूर. संगीता कपूर म्हणून एक पार्टी आहे. किती प्रॉपर्टी आहे? 40 एकर. 40 एकर आहे. संगीता कपूर ही व्यक्ती तुमच्या संपर्कातली आहे का? नाही. आता सांगतो संगीता कपूरचा मॅटर. चोर म्हणणार थांबा ऐकून घ्या तुम्ही. थांबा सर, ऐकून घ्या. ऐका ना, आता तुम्ही संगीता कपूर नाव सांगितलं म्हणजे मला जो रेफरन्स मी तुम्हाला बघा नॉलेज द्यायसाठी आलो. मला जी माहिती तुम्हाला संगीता कपूर ही व्यक्ती दिल्लो CB दिल्लो काय म्हणतोय CB दिल्लो हे PGFचे डायरेक्टर होते. आता नाही, यांची मुलगी संगीता कपूर तिच्या नावावर बऱ्याचशा जागा ज्या कंपनीच्या असतील त्या त्यांनी विकल्या आहेत. काय केल्या आहेत? सिकंदर सिंग दिल्लो. सिकंदर सिंग आता हे आहे PSLचे डायरेक्टर. CB दिल्लो हे लॉ ऑफिसर होते आणि नंतर डायरेक्टर झाले PGFची. त्यांची मुलगी संगीता कपूर. आणि ज्या कुठल्या जागा असतील त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या. आम्ही घेतलेलं आहे, तुम्ही पण ऑब्जेक्शन घ्या आणि ते विका. नाही सर, आमचं म्हणणं आलं एक मिनिट. तुम्ही आता नेमकाच विषय केला की ज्या बी प्रॉपर्टी अटॅच आहेत त्या मी विकू शकत नाही, त्याच्यामुळे मी तुमचे पैसे समजा देण्याचा अधिकार नाही. पण अशा काही जागा आहेत की बाबा तुम्ही त्या घेऊन गेल्यात बरोबर PGFच्या पैशातून, त्या जागा लोढा कमिटीकडे अटॅच नाही, फॉर सेल नाही, काय नाही बरोबर. आज जशाल तशा येतात आहेत साहेब, सेल कमिटीकडे आहे. लक्षात घ्या, पहिलं तुम्ही लक्षात घ्या, कमिटीकडे येतात सेल कमिटी. बरोबर आहे ना. हे बघा, ह्याच्या ही जी प्रॉपर्टी आहे ना, तुम्ही लक्षात घ्या विषय. अजून बोलतो ना सेल कमिटी आणि त्याच्यात ऑब्जेक्शन लेटर होतं ना ते तलाट्यांचं. त्याच्यामध्ये PGFला सेल कमिटी आहे. सर्व प्रॉपर्टी CBI कडे अटॅच आहे. CBI बाजून पण लावतोय आणि सेल कमिटीच्या परमिशन शिवाय PGFची प्रॉपर्टी विकली जाऊ शकत नाही का? हे तसे लिंक आहेत. मी तुम्हाला सांगतो, काही PGFची प्रॉपर्टी आहे, PGFला PSLने पैसे दिलेले आहेत आणि ती प्रॉपर्टी PSLची भले ती नावावर PGFची असेल. आज समजा शहापूरच्या अगेन्स्ट जर PSLचे पैसे गेलेले असतील तर ही प्रॉपर्टीचे पैसे लोढा कमिटीला येणार. हे दोन्ही एकच. समजा बॅनर वेगळे आहेत पण त्याच्यात जर एंट्री असेल, एखादा ऑफिस जुनं PGFचं आहे,
त्याचे पैसे पीजीएफने दिलेले एंट्री झालेले की आम्ही हे ऑफिस पीएसएल ला विकतोय, 1 करोड रुपये घेतो, ते 1 करोड आलेले आहेत. हे आज ऑफिस विकणार, ते पीएसएल लोढा कमिटीला पैसे टाकतो. पण मी हा, काय कोल्हापूरचं म्हणतोय, दूध आहे, आता हे जे कोल्हापूरचं. कपूर म्हणून जी पार्टी आहे ना, हा. संगीता कपूर, हा. ती अजून याला एमआर नंबर नाहीये. हा, मग ठीक आहे ना, नाही का ना? हा. मी काय म्हणतोय, असं तुम्ही काही प्रॉपर्टी तुमच्याकडे असे काटा आहे का की ज्या अहो बराच आहे, मी सांगतो वसईला आपल्या कंपनीच्या मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे, वसईची प्रॉपर्टी ही फ्री मध्ये चालली. पुणे ऑपरेशन घेतलं ऑल इंडियाला आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यासाठी किती धमक्या येतात आणि किती म्हणजे जीवाला धोका आहे, कारण ते 2000 करोडची गोष्ट आहे. नाशिकची प्रॉपर्टीला पण एमआर नंबर नाही. पण मी काय नाशिकची म्हणतोय, पीजीएमची आहे ना, त्याला तुम्ही द्या ना ऑपरेशन. हो, आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं, आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं, तुम्ही काय करायचं? मी घेतलं तर कसं आहे, नाशिकला घेतलेलं आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय, हे आहे ना, हे बघा ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात दिलेलं आहे ना, पीजीएमची प्रॉपर्टी आहे, अटॅच आहे. अहो सर, पूर्णपणे पीएसएलचे पैसे. पीएसएल ला बाहेर कसं काढलं, एक ट्रस्ट बनवली, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. त्या ट्रस्ट मधून पैसे कुठले आले? त्या ट्रस्ट मध्ये पीएसएलच्या 10-12 कंपन्यांचे पैसे ट्रस्ट मध्ये आले 110 करोड. ते 110 करोड पीएसएल ला परत दिले गेले. काय दाखवलं, मग पीएसएल ला पैसे मिळाले. पीएसएल चा आता शून्य झाला, बरोबर आहे. आणि त्या ट्रस्टचे पैसे देणं बाकी होते. त्या 11 कंपन्यांचे 91 करोड बाकी होते. पीएसएलचा हिशोब काय? शून्य. पैसे सर्व पीएसएल. ह्याच्यावर ऐका नाही, ह्याच्यावर ईडीकडे साहेब, ह्याच्यावर ईडीकडे दिलेला आहे, ऍफिडेव्हिट दिलेला आहे. लक्षात आलं का? ऍफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही याची जबाबदारी घेतोय. तर तो खोटं असेल आमच्यावर केस करा, पण हा एवढा मोठा घोटाळा आहे. बरं, त्याच्यात एक सुदैवाने आपलं चांगलं काय की त्याच्यामध्ये अग्रीमेंट मध्ये हे लिहिलेलं आहे, मालक कोणी असू दे, अग्रीमेंट मध्ये काय लिहिलंय, पीएसएलचे पैसे असल्यामुळे 67% प्रॉफिट जो आहे तो पीएसएल. ह्या बेसवर आम्ही लोढा कंपनीला सांगतो की 67% प्रॉफिट आहे, का नाही तुम्ही तो अटॅच करत? 67% प्रॉफिट मालक कोणी चेंज होऊ दे, आम्ही म्हणतो चला मालक दुसरा झाला, पण त्याचं प्रॉफिटचा 67% पीएसएल. मग आता त्याच्यावर लिगल साईड पण महत्वाची आहे ना, कारण तुम्ही उद्या आपण तिथे मोर्चा नेणार किंवा हे केलं तर लिगली आपल्याला सपोर्ट करणार जोपर्यंत ते पेपर बदलत नाही. आता त्याच्यामध्ये एक फॉल्ट त्यांचा सापडलेला आहे. आता हे तुम्ही रेकॉर्डिंग करताय आहे, कृपया पब्लिश करू नका, कारण ते काही गोष्टी अशा आहेत ज्या कोर्टात सादर करायला लागतात, समोरच्याला सावध करणं हे आहे. त्याच्यात एक असा फॉल्ट आहे. आता तुम्ही सांगताय, तुम्ही बोलून जातो